हा चालू करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर आज आपण इथं आलो आहे पापलवाडी. पापलवाडीतील आपले एक शेतकरी आहे मधुकर राठोड. तर त्यांनी हा कृषी सोबत कृषी जोडधंदा म्हणून एक मशरूम शेती याच्याबद्दल यांनी 2 ते 3 वर्ष झाले स्वतः करत आहे. तर त्यांचा आपण बघूया कशा प्रकारे त्यांनी मशरूमची शेती करतात. तर बघा हे मशरूम आहे, त्यांनी स्वतः लागवड करतात. हे 10 बाय 10च्या रूम मध्येच फक्त त्यांनी लागवड करतात. तर त्याच्याबद्दल आपण हे पिकाचं जाणून घेऊ. तिकडे तर मशरूम बद्दल सांगा बरं. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव मधुकर राठोड, पापलवाडी, माहूर तालुका. सर मी 3 वर्षापासून हा मशरूम उद्योग करीत आहे आणि विशेष म्हणजे माहूर तालुक्यामध्ये भरपूर मागणी आहे सर. विशेष म्हणजे माहूरमध्ये जे भाविक लोक येतात आणि हॉटेलमध्ये यांचं 400 रुपये किलोनं जाते सर. 400 रुपये? हां, 400 रुपये किलोनं जाते. आणि हा शेतीला जोडधंदा जे आहे, मी शेती करून पण बाकीचे वेळ आहे मशरूम करतो सर. आणि खरोखर म्हणजे हा उद्योग म्हणजे शेतीसाठी चांगला आहे आणि 3 वर्षाचा मला अनुभव आहे आणि मार्केटिंग वगैरे भरपूर आहे. आणि हा जो व्यवसाय आहे शेतीला म्हणजे पूरक आहे. या ठिकाणी सर दूध वगैरे सर्व उत्पन्न करतात शेतकरी. पण मी सर मशरूम हा उद्योग ठरवलं आणि मार्केटिंग पण चांगली आहे आणि मंथली 15,000 रुपये मी शेतीचे काम करून सर कमवू शकतो. किती बेड आहे तुमचे? आता हे 5 किलो बीजवई आहे सर. 5 किलो बीजवई आहे. याच्यामध्ये 50 मी बेड केलेलं आहे. सोयाबीनचं कुटार आहे. आणि आता तुम्हाला एका किती निघते समजा एका तोड्यामध्ये? सर 5 किलो मध्ये एका किलोवर सर चांगलं जर आपण व्यवस्थापन जर केलं तर काळजी जर घेतली तर मी सर एका किलो बीजेवर 4 किलो ॲव्हरेज घेतो, तयार करतो. किती रुपये किलो जाते समजा? हे 400 रुपये किलो जाते सर. एका तोड्या एकदा लावल्यानंतर तुम्ही किती किलो बिया उत्पन्न काढता आणि किती रुपयाचं होते? हा सर, आता हे शेवटपर्यंत म्हणजे 3 तोडा होते सर यांचं. आता पहिला झाला की याच्यात जे काही बीजोई राहते ते निघत राहतात आणि 3 तोडा होते. 3च्या नंतर सर मग दुसरं प्लॅन. प्रत्येक तोड्याला किती किलो निघते समजा? आता म्हणजे त्याचा ॲव्हरेज असा आहे सर, म्हणजे 3 किलो 4 किलो असं एकंदरीत जे बीजोई आहे ना ते आपण ज्या वेळेस प्रक्रिया करतो तर त्यावेळेस म्हणजे 2 किलोचं बीज प्रक्रिया होते. मग नंतर टप्प्याटप्प्यानं होते सर. आणि हे जर समजा आपण एकाच दिवशी 5 किलो जर बीजोई हे केलं तर उत्पन्न वाढते सर. पण याला मॅन पॉवर पाहिजे. मी एकटाच करू शकतो. हा जर म्हणजे हाताखाली माणसं वगैरे जर असले मार्केटिंग आणि बीजवई तयार करणं तर उत्पन्न वाढू शकते सर. पण मी स्वतःच मार्केटिंग आणि मीच एकटा वेळ देतो यांना. किती उत्पन्न किती किलो होते समजा एका वेळेस आपण लागवड केल्यानंतर? किती? 20 किलो 10 किलो अंदाजे तुमचा अनुभव किती आहे? म्हणजे 5 किलो बीजवई मध्ये सर आता शेवटपर्यंत ॲव्हरेज 18 किलो 20 किलो निघते. म्हणजे 4 किलो एका किलो. 72,000 रुपये समजा? नाही 400 रुपये किलो. 7,000 रुपये एका तोड्याला होते समजा 10 ते 15 दिवसामध्ये आहे ना. आणि 1 किलो बियाणे कितीचं होते? 5 किलो समजा. हे ट्रान्सपोर्ट वगैरे ते 250 रुपये बीजोई किलो. म्हणजे 1000 रुपयाला तुम्हाला 6,000 रुपये उत्पन्न उरते आणि एवढ्या 10च्या रूम मध्ये. तर शेतकरी बंधूंनो, हा कृषीला एक जोडधंदा म्हणून आणि एक कृषी उद्योग म्हणून आपण जर याच्याकडे मशरूमच्या याच्याकडे बघितलं, जर मोठ्या स्केलवर जर आपण केलो याचं मशरूमचं उत्पादन, तर नक्कीच याला पौष्टिक असल्यामुळे एक खाद्य म्हणून पण वापरतात, एक औषधी वनस्पती म्हणून सुद्धा वापरतात आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण मशरूमचं हे उत्पादन घेऊ शकतो. जे बेरोजगार आहेत समजा, कृषी उद्योग करणार इच्छुक आहे असे प्रत्येक घरातला शेतकरी, भूमिहीन शेतकरी, प्रत्येक जण आपापल्या घरात जिथे जागा अवेलेबल आहे तिथे हे मशरूमचा व्यवसाय करू शकतो आणि एक चांगलं शाश्वत असं उत्पन्न शेतीला किंवा
एक रोजगार म्हणून आपण या उद्योगाकडं किंवा या मशरूमच्या व्यवसायाकडे बघू शकतो आणि त्याचं करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. मी केला होता एकदा खूप दिवस.